तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज. आरोग्य दूत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सफाई कामगार संघटना या ठिकाणी उपोषणासाठी इथं बसलेले आहेत. त्यांचं काय मागणी आहेत, काय आहे, आपण त्यांच्याशीच विचारूया. आपण जे आता उपोषणाला बसलेले आहात, तर काय आपल्या मागण्या आहेत? हमारा है कि सफाई कर्मचारी के जो अंशदान है, अंशदान रकम जो कटी जाती है तो वो काय में जाती है और काय में नहीं, उनका खाता का उनके खाते में जमा होते हैं। और कर्मचारी का खाता मिलने को ना कि हमारे ये खाते में जमा होते है वो बारे में। और अंशदान का एक विषय ऐसा है कि हर गांव में अंशदान देते आता है 25%, पर पाचोरा नगर पालिका ही नहीं दे रही है अंशदान रकम। उसकी वजह से सबकी जगह चेक वगैरह है ना, सब नगर पालिका के चेक है मेरे पास में, जो नगर पालिका में दिए है। तो पर पाचोरा नगर पालिका ये शब्द बोलती है करके जीआर है शासन का कि आपको देते आता है। तो फिर ये शासन का जो जीआर को है, तो जीआर का उल्लंघन कर रही है पाचोरा नगर पालिका। क्या कारण से कर रही है, उसका कारण क्या है? और एक बात है पेंशन बिक्री, जो सफाई कर्मचारी जो रिटायर हो जाते हैं उनको पेंशन बिक्री का 500 रुपये पेंशन बिक्री जाती है, तो वो भी बंद है, वो भी चालू करने को ना पेंशन बिक्री। और जो व्यक्ति गुजर गए समझो, उसको अंशदान रकम पूरी मिलने को ना, उसके घर वालों का, उसका पूरी फैमिली जो भी है वो फैमिली को पूरी रकम मिलने को ना अंशदान। अभी तुम बोल रहे हैं कि जीआर है, सब कुछ है, सब कुछ रहने के बाद भी तुमको मतलब ऐसा सीओ क्या बोल रहे हो? सीओ का बोलना है करके अपन देते नहीं आता भाई। तो मैंने पूछा है कि भाई क्या कारण से देते नहीं आता, तो वो कारण हमारे को लिख के दो। तो वो सिर्फ ऐसे बोले कि हम सिर्फ नगर पालिका के लेटर के ऊपर दे रहे हैं करके, हमको देते नहीं आता। पर मेरे को ऐसा नहीं ना, मैं शासन को परिपत्र दे रहा ना, शासन को जीआर दे रहा ना कि 2021 का जो जीआर है वो दे रहा मैं आपको कि ये देते आता। तो तुम मेरे को एक ऐसा पत्र दो कि नहीं देते आता, जो शासन ने निकाला होगा वो शासन का परिपत्र होना ना मेरे को कि नहीं देते आता, ऐसा परिपत्र है क्या शासन का? तो वो नहीं है, तो फिर वो क्यों का? और मेरा एक विषय ये है कि कभी अंशदान हमारा कट रहा है तो फिर तुम हमारे को नहीं दे रहे, तो फिर क्या काम का काट रहे, काय के बारे में काट रहे, और कौन से खाते में जमा कर रहे हो तुम वो बता रहे नहीं, कि खाता नंबर भी दे रहे नहीं हमारे कर्मचारी को। तो नहीं जमा होता है, नहीं खाता नंबर है, तो फिर हमारा अंशदान काटो मत। हाँ, इसकी वजह से। बरं, आता हे जोपर्यंत तुमचं मागण्या मान्य होणार नाहीये तोपर्यंत हे उपोषण चालू ठेवणार आहे. हाँ, कंटिन्यू जब तक हमारे को इसका विषय का पूरा निर्णय नहीं लगता है, जब तक हम उपोषण करेंगे। आता आपले कर्मचारी किती आहेत सगळे इथे? पूरे कर्मचारी टोटल में हमारे लेडीज 40 लेडीज है और बाकी के कर्मचारी मतलब 60 है, ऐसे मतलब 90 से 100 तक आएंगे। हाँ, कर्मचारी पूरे। म्हणजे आता जोपर्यंत यांच्या मागण्या पूर्ण होणार नाहीयेत, आत्ताच त्यांनी सांगितलेलं आहे, जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही इथं उपोषण करू. कारण यांचा कष्टाचा पैसा आहे, मेहनतीचा पैसा आहे, त्यांचाच पैसा जमा झालेला असतो आणि त्यांना त्याच्यातून जे काही नियमानं असेल, कारण त्या नियमाच्या बाहेर काही बोलत नाही ते, जे जीआर असेल त्याचप्रमाणे त्यांनी त्या मागण्या करतात. जिथं जीआर नसेल त्याप्रमाणे त्यांना, म्हणजे यांचं असं नाहीये की जीआर जे आहेत तेच दाखवा आहे. आता हे दाखवत आहेत की आमच्याकडे जीआर आहे, त्यांना पैसा देता येतो, घेता येतो, ह्याच्याकडे सर्व आहे. पण नगरपालिका म्हणते, सीओ म्हणतात की आमच्याकडे तसा, म्हणजे अजून जर तुमच्याकडे पैसे द्यायचा जीआर नसेल तर तुम्ही तसं जीआर दाखवा, यांचं असं म्हणणं आहे. पण तसं काही तिथं नगरपालिकेत होत नाहीयेत. खरंच हे सगळे कर्मचारी आहेत, मेहनती आहेत, कष्ट आहेत आणि खरोखर आपलं जे पाचोरा सुंदर सुरक्षित साफसफाई जर बघितलं तर ह्यांच्याकडूनच असतात. खरे जे आपण म्हणतो ना, आपण बोलायला बोलतो आपण की आपला पाचोरा सुंदर आहे, आज खरोखर यांच्यामुळेच आपलं पाचोरा सुंदरता असते जिथं गेलं तिथं. आणि त्यांचं शिव सरांना बी आमची विनंती राहील पत्रकार म्हणून, त्यांचं जे बी असेल मागण्या मान्य असतील त्यांनी ते मागण्या पूर्ण केल्या पाहिजेत. धन्यवाद. पूरी करो हमारी मांगे, पूरी करो हमारी मांगे, पूरी करो।